Hello everyone, myself Mahesh Pore. I am welcome you all in our Java programming tutorial. In last few sessions, we had learned some basic shapes, that is how to draw the line, rectangle, ellipses and arcs on the applet. Okay. So in this session, we are going to learn how to draw uh, the polygon on the applet. Okay. So there are two methods are there. By using that method, we can draw the polygon. Okay. That is draw polygon method and fill polygon method. So in this session, we are going to learn about the syntax of the draw polygon and fill polygon. Again, we are going to learn describe the parameter used for draw polygon and fill polygon, and finally we will learn the example and the program on that one. Okay, so see, what is polygon? Polygon is nothing but what? It is a set of the lines which is connected with each other, where the first point and the last point is the same, okay, which forms the closed figure. Okay. नंबर ऑफ लाइन्स एकमेकांना कनेक्ट करून एक क्लोज फिगर जी तयार होते त्याला आपण पॉलिगॉन म्हणतो. द एक्झाम्पल्स इज नथिंग बट द ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन. ओके, हे काय पॉलिगॉनचे एक्झाम्पल्स आहेत. जिथं नंबर ऑफ लाईन्स असणार आहेत जे एकमेकांना कनेक्टेड असणार आहेत आणि क्लोज्ड फिगर फॉर्म होते त्याला आपण पॉलिगॉन म्हणतो. सो असे पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी जावामध्ये काय प्रोव्हिजन आहे. तर जावामध्ये तुम्ही 3 वेनं पॉलिगॉन क्रिएट करू शकता. फर्स्ट इज बाय युजिंग द ड्रॉ लाईन मेथड. हे बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉलिगॉन हे सिरीज ऑफ लाईन्स कनेक्टेड विथ इच अदर, हे पॉलिगॉनची डेफिनेशन आहे. सो लाईनचा यूज करून तुम्ही पॉलिगॉन ड्रॉ करू शकता. सेकंड वे आहे की ड्रॉ पॉलिगॉन नावाची मेथड आहे, ज्या मेथडला जेवढे पॉईंट्स आहेत पॉलिगॉनचे त्याचा एक्स वाय कोऑर्डिनेट आणि नंबर ऑफ पॉईंट्स पास करून ड्रॉ पॉलिगॉन मेथड यूज करून तुम्ही पॉलिगॉन ड्रॉ करू शकता. किंवा पॉलिगॉन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि तो ऑब्जेक्ट ड्रॉ पॉलिगॉनला पास करा. ओके, तुम्ही पॉलिगॉन क्रिएट करू शकता. सो बाय युजिंग दिस 3 वे यू कॅन क्रिएट द पॉलिगॉन इन द जावा. ओके, सो बिफोर गोइंग टू लर्न how to draw the polygon by using the draw polygon method, we will learn how to draw the polygon by using the draw line method. Okay. जसं पहिलं म्हटलं, पहिला वे काय ड्रॉ लाईन मेथड यूज करून मी काय करू शकतो, पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. सो सी हाउ इट विल बी ड्रॉन. सो सी by using the draw line method you can create the polygon. Okay. Polygon म्हणजे काय, जसं बघितलं आपण, polygon is nothing but what? It is a series of the lines connected with each other and which forms the closed figure which is called as a polygon. Okay, the example is what? The triangle. आता हा ट्रायंगल इथे ड्रॉ केलेला आहे ज्याच्यामध्ये 3 लाईन्स आहेत ज्या एकमेकांना कनेक्ट आहेत आणि अशा कनेक्ट आहेत की ज्याचा फर्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट हा काय सेम आहे. त्याच्यामुळे जी फिगर जी फॉर्म होणार आहे ती कशी फॉर्म होणार आहे, क्लोज्ड फिगर फॉर्म होणार आहे. पॉलिगॉन हा कायम क्लोज्ड असतो. ओके, सो फिगर तुमची क्लोज करण्यासाठी काय लागतं तुम्हाला, पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट हा सेम असणार आहे. ओके, सो ड्रॉ लाईन मेथड यूज करून तुम्ही पॉलिगॉन ड्रॉ करू शकता. इथे ट्रायंगल एक ड्रॉ केलेला आहे. ओके, ड्रॉ लाईन मेथड यूज करून पहिली लाईन ड्रॉ केली बाय युजिंग ड्रॉ लाईन मेथड दिस वन. ओके, आता ह्या केसमध्ये जेव्हा पॉलिगॉन ड्रॉ करताय बाय युजिंग द ड्रॉ लाईन मेथड, तुम्हाला कीप इन माइंड दॅट पहिल्या लाईनचा जो एंड पॉईंट असेल तो दुसऱ्या लाईनचा स्टार्ट पॉईंट असेल, दुसऱ्या लाईनचा जो एंड पॉईंट असेल तो तिसऱ्या लाईनचा स्टार्ट पॉईंट असेल आणि पहिला आणि शेवटचा पॉईंट काय असेल, सेम असेल. ओके, सो 3 लाईन इथे ड्रॉ केलेल्या आहेत, x1 y1 x2 y2. ओके, सो ह्या लाईनचा एंड पॉईंट हा आहे जो दुसऱ्या लाईनचा स्टार्ट पॉईंट असणार आहे. दुसऱ्या लाईनचा जो ए हा एंड पॉईंट आहे तो तिसऱ्या लाईनचा स्टार्ट पॉईंट असणार आहे. ओके, आणि फायनली स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट हा काय असणार आहे, सेम असणार आहे. सो ही लाईन ड्रॉ केली जाईल. हा एंड पॉईंट हा ह्या लाईनचा स्टार्ट पॉईंट असेल, दुसरी लाईन स्टार्ट केली जाईल. सो ह्या दुसऱ्या लाईनचा एंड पॉईंट जो असेल तो तिसऱ्या लाईनचा स्टार्ट पॉईंट असेल आणि एंड पॉईंट हा कोणाचा असेल, जो पहिल्या लाईनचा हा स्टार्ट पॉईंट असेल. सो पहिला पॉईंट आणि लास्ट पॉईंट हा पॉलिगॉनचा काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, सो ड्रॉ लाईन मेथड यूज करून तुम्ही अशा वेनं पॉलिगॉन क्रिएट करू शकताय. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल की पॉलिगॉन हा लाईन एकमेकांना कनेक्ट करून ड्रॉ केला जातो, त्यामुळं
दुसऱ्या लाईनचा स्टार्ट पॉईंट हा पहिल्या लाईनचा एंड पॉईंट असेल आणि फायनली स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट हा सेम असावा लागेल, जो क्लोज फिगर फॉर्म करेल. ते पिक्सेल्स तुम्हाला इथं ड्रॉ लाईनला मेन्शन करावं लागेल. सो दिस अ फर्स्ट वे. बाय युझिंग दॅट वे वी कॅन ड्रॉ द पॉलिगॉन इन द जावा. ओके. The second way is that by using the draw polygon method. दुसरा वे काय, ड्रॉ पॉलिगॉन नावाची मेथड आहे ग्राफिक्स क्लासची, त्याचा यूज करून तुम्ही डायरेक्ट पॉलिगॉन ड्रॉ करू शकता. लाईन्सला काय करावं लागतील तुम्हाला, लाईन्सला पिक्सेल्स लक्षात ठेवावे लागतील आणि नंबर ऑफ टाइम्स जेवढ्या लाईन्स आहेत तेवढ्या वेळा तुम्हाला ती सिंटॅक्स ड्रॉ लाईन मेथड तुम्हाला लिहावी लागेल. त्याच्याऐवजी ड्रॉ पॉलिगॉन मेथड यूज करू शकता तुम्ही, ज्या पॉलिगॉनला ज्या मेथडला जेवढे पॉईंट्स आहेत पॉलिगॉनचे ते पॉईंट्स आणि त्याचे एक्स अँड वाय कोऑर्डिनेट पास करा, ऑटोमॅटिकली तुमचा पॉलिगॉन ड्रॉ केला जाईल. रिडंडंट यूज ऑफ कोड तुम्हाला लिहावा लागणार नाही. ड्रॉ लाईनला काय करावं लागत होतं, जेवढ्या लाईन्स आहेत तेवढे ड्रॉ लाईन मेथड तुम्हाला लिहावं लागत होतं. इथं तसं नाही होणार. इथे तुम्हाला काय करावं लागेल, जेवढे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेटचा एक ॲरे क्रिएट करावा लागेल, त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेटचा एक ॲरे क्रिएट करावा लागेल, नंबर ऑफ पॉईंट्स किती आहेत ते मेन्शन करावं लागतील आणि हे ॲरे आणि नंबर ऑफ पॉईंट्स ड्रॉ पॉलिगॉन मेथडला पास करा, तुमचा पॉलिगॉन ऑटोमॅटिकली ड्रॉ केला जाईल. सो ड्रॉ पॉलिगॉन मेथड कंटेन्स द 3 parameters. First one is nothing but the xp is nothing but the array of x coordinate. Second is yp, which is nothing but the array of y coordinates, and third one is total number of points in the polygon. Fill polygon same. पॉलिगॉन ड्रॉ केला जाईल आणि वेगवेगळ्या कलरनं तुम्ही तो फिल करू शकताय. जर कलर नाही सेट केला तर बाय डिफॉल्ट कलरनं तुमचा पॉलिगॉन ड्रॉ होऊन तो फिल केला जाईल. सॉलिड पॉलिगॉन तुम्हाला फिल पॉलिगॉन यूज करून क्रिएट करता येईल. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ दॅट वन. तो काय केलेलं आहे बघा, ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. तर ट्रायंगलमध्ये पॉईंट्स किती आहेत, 1 2 3 आणि क्लोज फिगर फॉर्म होण्यासाठी चौथा पॉईंट. पहिला आणि चौथा पॉईंट काय पाहिजे, सेम पाहिजे. सो टोटल किती पॉईंट्स आहेत, 4 पॉईंट्स आहेत. सो एन इज नथिंग बट व्हॉट, द 4. आता तुम्हाला एक एक्सचा ॲरे घ्यावा लागेल. दॅट इज सपोज x1 इंटिजरचा एक ॲरे घेतला ज्याच्यामध्ये ह्या 4 पॉईंट जे आहेत 1 2 3 अगेन 4 याचे एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला त्या ॲरेमध्ये स्टोअर करावं लागतील. त्याच्यानंतर इंटिजर वाय कोऑर्डिनेटचा एक ॲरे क्रिएट करावा लागेल ज्याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 जे पॉईंट्स आहेत त्याचे वाय कोऑर्डिनेट जे आहेत ते त्या ॲरेमध्ये असणार आहेत. सो एक्स कोऑर्डिनेटचा एक ॲरे, वाय कोऑर्डिनेटचा एक ॲरे आणि नंबर ऑफ पॉईंट्स हे इनिशियलाइज करून घ्या आणि ते पास करा. इथं फिल पॉलिगॉन यूज केला आहे, तुम्ही ड्रॉ पॉलिगॉन यूज करू शकता. ओके. सो ड्रॉ पॉलिगॉन म्हटल्यानंतर काय होईल, तर त्या एक्स आणि वाय कोऑर्डिनेट एकमेकांना जॉईन करणारा लाईन जॉईन करून तुमचा पॉलिगॉन शो केला जाईल. इथं काय केलं आहे, फिल पॉलिगॉन मेथड यूज केले. ओके. सो कलर सेट केलेला आहे रेडनं, फिल पॉलिगॉनला पास केला x1 दॅट इज ॲरे ऑफ एक्स कोऑर्डिनेट, y1 दॅट इज ॲरे ऑफ वाय कोऑर्डिनेट अँड नंबर ऑफ पॉईंट्स. ओके. सो एक्स वाय आणि नंबर ऑफ पॉईंट्स घेतले जातील आणि तुमचा पॉलिगॉन ड्रॉ केला जाईल. सो प्रोग्राममध्ये काय केलेलं आहे बघा, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट डिक्लेअर करावं लागतील, नंबर ऑफ पॉईंट्स डिक्लेअर करावं लागतील आणि ते ड्रॉ पॉलिगॉन किंवा फिल पॉलिगॉनला पास करा. ओके. तुमचा पॉलिगॉन ड्रॉ केला जाईल. त्याच्यानंतर ट्रायंगल नावाचा एक स्ट्रिंग टेक्स्ट शो केलेला आहे, ड्रॉ स्ट्रिंग यूज करून त्याचा कलर सेट केलेला आहे, कलर डॉट ब्लॅक. ओके. सो लक्षात ठेवा, सेट कलर तुम्ही जेव्हा यूज करताय मेथड त्याच्यानंतर ज्या लाईन लिहिताय तुम्ही त्या कलरनं सेट होतील. आता इथं कलर चेंज झालेला आहे, कलर डॉट ब्लॅक. सो याच्या पुढचे जे शेप्स आहेत ते ह्या कलरनं सेट केले जातील. सो इन जावा यू कॅन ड्रॉ द पॉलिगॉन बाय युझिंग द ड्रॉ पॉलिगॉन मेथड, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट आणि नंबर ऑफ पॉईंट्स मेन्शन करावे लागतील. ओके. सो सी हिअर एक्स अँड वाय कोऑर्डिनेट पहिला आणि शेवटचा एक्स अँड वाय सेम पाहिजे, दुसरं वाय कोऑर्डिनेटसुद्धा पहिला आणि शेवटचा सेम पाहिजे, कारण पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट हा पॉलिगॉनमध्ये सेम असतो. ओके. सो फर्स्ट अँड लास्ट पॉईंट इज सेम हिअर. ओके. सो डिफाईन द एक्स ॲरे which will contain the x coordinates of all the points of the polygon. Define the y array which contains all the y coordinates of the points of the polygon. Define the number of points and pass this value
to the draw polygon or fill polygon. This is a second way. By using that way we can draw the polygon by using the draw polygon method. Okay. Third way is nothing but सेम एक्सचा ॲरे क्रिएट करा, एक्स कोऑर्डिनेटचा, वाय कोऑर्डिनेटचा ॲरे क्रिएट करा, नंबर ऑफ पॉईंट्स मेन्शन करा. ओके. आणि हे जे पॉईंट्स आहेत ते पॉलिगॉन क्लासच्या कन्स्ट्रक्टरला पास करा. तुम्हाला पॉलिगॉन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून तो ऑब्जेक्ट ड्रॉ पॉलिगॉनला किंवा फिल पॉलिगॉनला तुम्ही पास करू शकता. डिफरन्स फक्त काय, इथं फिल पॉलिगॉन मेथडला हे पॅरामीटर यूज केले x1 y1 आणि n. त्याऐवजी तुम्ही पॉलिगॉन नावाचा एक क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. तो ऑब्जेक्ट क्रिएट करत असताना पॉलिगॉनचे एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि एन पास करा आणि ड्रॉ पॉलिगॉन किंवा फिल पॉलिगॉनला पॉलिगॉनचा ऑब्जेक्ट पास करा. सो दिस इज थर्ड वे. बाय युजिंग दॅट वे वी कॅन क्रिएट द पॉलिगॉन इन द जावा. So this is all about the polygon. So once again I repeat that the polygon is nothing but it is a series of the line connected with each other, where the end point of the first line is start point of the next one and so on. Okay, where the first and last point is the same, which forms the closed figure. Okay, polygon rule काय की closed figure पाहिजे. Okay, examples are what? Triangle, rectangle, squares, pentagon, hexagon and all that one. Okay, so we can draw the polygons in the Java by using the three ways. By using the draw line method, जेवढ्या लाईन्स एकमेकांना कनेक्ट करायच्या आहेत तेवढ्या वेळा ड्रॉ लाईन मेथड यूज करा. जिथं पहिल्या लाईनचा एंड पॉईंट हा दुसऱ्या पॉईंटचा स्टार्ट पॉईंट डिफाईन करावा लागेल आणि पहिला आणि शेवटचा पॉईंट हा सेम तुम्हाला दाखवावा लागेल. याचा प्रॉब्लेम काय, जेवढ्या लाईन्स आहेत पॉलिगॉनच्या तेवढ्या वेळा तुम्हाला ड्रॉ लाईन मेथड लिहावी लागेल. ओके, त्याच्याऐवजी ड्रॉ पॉलिगॉन नावाची मेथड आहे, ती मेथड यूज करा, ज्याला 3 पॅरामीटर तुम्ही पास करू शकता. एक्स कोऑर्डिनेटचा ॲरे क्रिएट करा, वाय कोऑर्डिनेटचा ॲरे क्रिएट करा, नंबर ऑफ पॉईंट्स डिफाईन करा आणि हे जे पॅरामीटर्स आहेत, हे जे व्हेरिएबल्स आहेत ते पास करा ड्रॉ पॉलिगॉनला. ओके, फिल पॉलिगॉन जो कलर तुम्ही सेट कराल त्या कलरनं तुमचा पॉलिगॉन फिल केला जाईल. हा सेकंड वे. आणि थर्ड वे इज दॅट बाय युजिंग द पॉलिगॉन क्लास. ओके, पॉलिगॉन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. ज्या ऑब्जेक्ट क्रिएट करताना कन्स्ट्रक्टरला एक्स कोऑर्डिनेटचा जो ॲरे आहे तो व्हेरिएबल पास करा, वाय कोऑर्डिनेटचा जो ॲरे क्रिएट केलेला तो व्हेरिएबल पास करा आणि नंबर ऑफ पॉईंट्स पास करा आणि फायनली ड्रॉ पॉलिगॉन किंवा फिल पॉलिगॉन मेथड परत यूज करून त्याला पॉलिगॉन क्लासचा ऑब्जेक्ट पास करा. सो इन दिस वे वी कॅन क्रिएट द पॉलिगॉन्स इन द जावा. थँक्यू.